आणि आता अगदी आपण बघू शकतोय पराभवाच्या छायेत जाऊन सापडला तो म्हणजेच डोनेवाडी क्रिकेट संघ. परंतु हरला म्हणून कधीच खचून जायचं नसतं. नेहमीच तुम्हाला सांगितलं जात असतं, कारण वेळ ही सातत्यानं कायम कशीही असो ती प्रत्येकाला एकदा ना एकदा संधी देते. आणि नक्कीच त्या वेळेसाठी फक्त आणि फक्त प्रत्येकाने अंगामध्ये सहनशक्ती आणि थांबावं लागतं. आणि इथे आपण बघू शकतोय आज पराभव झालाय डोनेवाडी संघ, परंतु त्यांचाही क्रिकेट आज सर्व कर्जतकरांना बघायला मिळालं. आणि खास करून ही स्पर्धा जर बघायला गेले तर भरपूर मानाची आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025. आणि त्याचबरोबर नक्कीच डोनेवाडी संघातील एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय धनंजयजी पवार अर्थातच DNG पवार यांना विनंती असेल की आपण इथे व्यासपीठावरती यायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते. आणि इथे ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाची सूचना येते की भरपूर उशीर झालाय. सेकंड राऊंड हा 3 षटकांचा खेळवला जातोय. जवळपास आपण बघू शकतोय आजचा पहिला दिवस मानाची स्पर्धा. सर्वजण ही स्पर्धा खरं तर आवर्जून खेळण्यासाठी उत्सुक असतात. आणि आज ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली. आणि खरं तर खास करून कर्जत टेनिस क्रिकेट या .in कडून या स्पर्धेचं प्रेक्षक पण मात्र नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. आणि जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले असतील त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत आम्ही करू. थेट मानाचा चषक आपण बघू शकतोय. स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक 2025 ची स्पर्धा. पहिला दिवस सकाळ होती त्यावेळेला भरपूर चांगलं क्रिकेट आपण बघितलं. दुपार झाली तिथेही आपण चांगलं क्रिकेट बघितलं. आता हळूहळू संध्याकाळचं सत्र निर्माण होत चाललंय. आणि आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण सेकंड राऊंडचा पहिलाच सामना मात्र नक्कीच बघू शकतायत. अगदी आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. म्हणजेच दोन्ही संघाचं क्रिकेट एका एका सामन्यामध्ये बेटर राहिलं आहे. परंतु या मॅचमधून जो जिंकेल त्या संघाचं क्रिकेट मात्र आवर्जून नक्कीच खूप चांगलं राहील. कारण जिंकेल तो पुढे जाईल आणि पराभव होईल तो मात्र इथेच राहील. कारण स्पर्धेमध्ये लीग नाही आहे तर नॉकआउट आहे. आणि त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकेल त्यालाच महत्त्व दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. मोठा सामना दोन्ही संघांनी सकाळच्या सत्रामध्ये खरं तर बघायला गेलं तर एका एका मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. म्हणून आता ही प्रेक्षकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी बेटर मॅच आपल्याला बघायला भेटते आहे. बेटर वर्सेस बेटर अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्ही संघ. आणि आता इथे सालवड संघ बॅटिंग करेल आणि कुंभे क्रिकेट संघ मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण सध्या तरी सालवड संघाचा कैलास बघतोय. आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती जयराम आहेत. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडू खूप उत्कृष्ट लेवलचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिले होते. परंतु विसरून चालणार नाहीये की पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजीमधून कुंभे संघ खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण बघितला होता. निश्चितच प्रकाश भला नारकसवाडी मुरबाड इथून आपण अतिशय सुरेख आवाज ऐकला. आणि ही नवोदित प्रतिभावंत समालोचक कॉमेंटेटर आपल्या आदिवासी समाजात तयार होत आहेत. योगेश वाघ हे तर अतिशय सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व झालंय ज्यांनी
समालोचनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा एक नावलौकिक दरम्यान स्वर्गीय हरी मिरकटे स्मृती चषक आमचे छोटे बंधू आनंद आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केलेले हे सामने निश्चितच सर्वप्रथम उपस्थित सर्व संघांचं मी इथे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मी DN पवार उर्फ धनंजय पवार आपलं सर्वांचं इथे या आयोजनामध्ये स्वागत करतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. सालवड बनाम कुंभे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अश्विन आणि आपण पाहिलं तर जयराम सारखा फलंदाज घातक फलंदाज आहे. स्टेट ऑन द ग्राउंड फटका. या वेळेला चेंडू थांबणार नाही. नेत्रदीपक असा फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय फलंदाज कैलास याच्या माध्यमातून. आमचे परममित्र दत्ता यांचा हा संघ कैलास ला आपण बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करताना पाहतोय. निश्चितच नांदगाव इथे त्यांनी जे प्रथम पारितोषिक मिळवलं होतं तिथे त्याला खेळताना पाहून एक समाधान वाटलं की पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय आणि एक अतिशय प्रतिभावंत असा हा फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतोय. दरम्यान अभिनंदन करतो शेलू संघाचं. अतिशय दिमागदार प्रत्येक क्षेत्रात मित्रांनो क्रिकेट आहे. आपण पाहिलं तर कागदावर जरी संघ बल्लाड दिसत असेल तरी काही संघांनी चांगल्या पद्धतीत खेळ केला तर निश्चितच जो संघ चांगला खेळतो तो मात्र निश्चितच विजयाचा हकदार होतो. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल तिन्ही क्षेत्रामध्ये शेलू संघाने मात्र माझ्या डोनेवाडी संघाला इथे पिछेहाट करायला लावली आणि एक सुंदर असा विजय त्यांनी मिळवला. निश्चितच पुढच्या फेरीमध्ये त्यांना आणि उपस्थित सर्व संघांना मी शुभेच्छा देतो. दरम्यान धाव फलकावर धाबा झाल्यात 8. पुन्हा एकदा चांगला फटका. या वेळेला प्रोटेक्शन आहे मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकच धाव मिळेल फार काही मिळणार नाही. आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि प्रथम स्ट्राईक करतील जयराम. हा फलंदाज सर्वात घातक फलंदाज गणला जातो. चौकार आणि षटकार सहजरित्या त्याच्या बॅट मधून येतात आणि हा मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. अश्विन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि चौकार. चांगली गोलंदाजी होती. 3 धावांचा बोनस मात्र इथे मिळालाय. विदाऊट विकेट 13 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. निश्चितच इथे उत्साहाने नाचण्याचं काम करण्यामध्ये यश मिळतंय डीजे मास्टर यांना. सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आमचे परम मित्र बंधुराज अजिंक्य पवार आणि त्यांची पूर्ण टीम KTC लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आदिवासी क्रिकेटला निश्चितच प्रकाश झोतात आदिवासी क्रिकेटपटूंना नावारूपाला आणण्याचं कार्य मात्र निश्चितच KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र सतत केलं जातंय. आणि या वेळेला मात्र दुसरं षटक हाताळतील गोलंदाज धनंजय. या वेळेला मोठा फटका. चेंडू जाणार का सीमारेषेच्या बाहेर. चेंडू गेलाय आणि कैलास मात्र अजूनही मेरे में दम हे दाखवताना इथे आपण पाहतोय उत्तुंग असा षटकार मिड विकेट रिजन. या सामन्यांसाठी पंचांच्या भूमिकेत सुद्धा आपण पाहतोय चांगले असे पंच. निश्चितच कोणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेताना पंच दिसतायत. पुन्हा एकदा इथे आणि झेल टिपलाय. क्या बात आहे. जबरदस्त असा झेल.
पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटने आउटसाइड एज घेतली आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि नवीन फलंदाज ज्ञानेश्वर. हा फलंदाज जो जातोय ज्ञानेश्वर हा सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहे. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला चेंडूला भिरकावून दिलंय, ताकदवान फटका. डीजे मास्टर. पाहिलं तर गेल्या गेल्या सेट होऊन हा फलंदाज जातोय पॅव्हेलियन मधून. ज्ञानेश्वर शॉट ऑफ द लेंथ चेंडूला भिरकावून दिलं जातं. यावेळेला ब्लॉकर डिलिव्हरी, परंतु फटका चांगला. पॉइंट मधील क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय चकून. दरम्यान 2 धाबा सहजरित्या पूर्ण आणि या 2 धाब्यांनी संघाच्या खात्यात भर पडतंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर लॉस्ट ऑफ 1 विकेट. कैलास एक चांगली दिमागदार खेळी करून फलंदाज झालाय बाद, परंतु तशीच साथ मिळताना दिसते. जयराम एकच चेंडू खेळलाय, 4 धावेंवर खेळतोय. त्यानंतर ज्ञानेश्वर 2 चेंडू नंतर 8 धावा, म्हणजे तब्बल 400च्या स्ट्राईक रेटने हा फलंदाज खेळतोय. या गोलंदाजाला आता काही चांगले चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. दरम्यान 27 धावा धाव फलकावर. या षटकातील अद्यापही शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असेल. आपण पाहिलं तर स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृती चषक अतिशय दिमागदार आयोजन आमचे बंधुराज आनंद यांच्या माध्यमातून हे आपण पाहतोय. नेहमीच एक चांगले उत्कृष्ट असे स्पॉन्सर आहेत ते. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हर मध्ये चेंडू जातोय आणि दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे. पुन्हा एकदा 2 धावा वाचवल्या जातात आपल्या संघासाठी. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धाव फलकावर धावा 29. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैलास. यावेळेला चेंडू उंची घेत नाही. सुरेख स्लिंगिंग ऍक्शन, परंतु पंच सांगतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. बराच बाहेर चेंडू गेलाय. वाईड बॉल घोषित केला जातोय. अतिशय चाणाक्ष पंच आपण पाहतोय. राजेंद्र सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूने यावेळेला मात्र उंची घेतले, अन्यथा बाद घोषित केलं असतं. परंतु एक स्लिंगिंग ऍक्शन पाहतोय आपण, त्यामुळे अडचण येते जयराम याला. विचार केला तर हे षटक चांगलं टाकावं लागेल, कारण धावफलक चांगला 15च्या सरासरीने 30 पर्यंत गेलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेला फुलटॉस सहज भिरकावून दिलं जात आहे. जस्ट टायमिंग. ही ताकद आहे जयराम याची. डीजे मास्टर.
फुलटॉस चेंडू तो सुद्धा जयराम सारख्या फलंदाजाला आपण टाकला तर आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा हा प्रकार असेल, कारण ताकदवान फटके खेळण्यात सज्ज. पुन्हा एकदा सुरेख फटका, चौकार. 40 धावा धावफलकावर. सज्ज. यावेळेला फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीत खेळला जातोय. एकच धाव मात्र मिळेल. लोवर फुलटॉस चेंडू होता. अद्याप या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक, कदाचित 2 चेंडू शिल्लक असतील आणि 41 धावा आपण धावफलकावर पाहतोय. या 41 धावा मात्र खूप धावा जमवण्यात यश मिळालं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. निश्चितच कुंभे संघ नवोदित संघ आहे. इथे फटका फसलाय. कैलास झेल टिपणार का? आणि झेल सोडलाय. दरम्यान सहजरित्या झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल टिपणं गरजेचं होतं, कारण स्ट्राईक नवीन फलंदाजाला भेटली असती. इथे मात्र स्ट्राईक जयरामला मिळते. त्यामुळे या चेंडूवर जर तुम्हाला षटकार मिळाला तर आश्चर्य वाटू नये. एवढा ताकदवान हा फलंदाज आहे. खूप सामन्यांचा अनुभव या फलंदाजाच्या भात्यात आहे. चांगला पिकअप शॉट खेळण्यामध्ये माहीर, परंतु सुरेख स्लोवर आर्म डिलिव्हरी. 43 धावांचं लक्ष असेल, सॉरी 42 धावांचं लक्ष असेल. 41 धावा 42 धावा झालेल्या आहेत. 43 धावांचं लक्ष. दरम्यान निश्चितच वेळात वेळ काढून मी इथे आमचे बंधुराज आनंद यांना शब्द दिला होता, त्यामुळे माझी टीम घेऊन आलो होतो. व्यस्त कार्यक्रमातून थोडासा वेळ काढून इथे आलो. माझी टीम निश्चितच पराभूत झाली, परंतु क्रिकेट आहे त्यामुळे फारसं जय आणि पराजय नाण्याच्या 2 बाजू असल्यामुळे तेवढंसं मनावर घेत नाही, कारण कोणता तरी एक संघ जिंकणार, कोणता तरी हरणार. प्रत्येक संघ इथे जिंकण्यासाठीच खेळत असतो, परंतु जो संघ प्रत्यक्ष मैदानामध्ये सरस कामगिरी करतो तो संघ इथे जिंकतो. दरम्यान मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतो प्रकाश भला यांना. निश्चितच खूप कौतुक वाटतं. आनंद यांनी त्यांना एवढ्या लांबपर्यंत बोलवलं आहे. माझ्याकडून त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ठाणे जिल्हा हा अतिशय आमच्या जवळचा आहे. निश्चितच काही काळापूर्वी आम्ही तिकडे खूप क्रिकेट खेळलो होतो. सध्या क्रिकेट एवढं वाढलंय की प्रत्येक आपल्या तालुक्यातून बाहेर खेळायला जाण्यास सुद्धा उसंत मिळत नाही, एवढं क्रिकेट वाढलंय. तर पुन्हा एकदा मी या मंचावरून प्रकाश याला शुभेच्छा देतो. निश्चितच तो एक चांगला समालोचक आहे. असंच त्यांनी त्याच्या कलेमध्ये अजून भर पाडावी आणि एक चांगलं नावलौकिक या क्षेत्रात मिळावं. त्यानंतर KTC लाईव्ह इव्हेंटचे अजिंक्य पवार आणि आमची टीम, मग निशांत असेल, धनंजय असतील, कॅमेरामनच्या भूमिकेत ही मुलं सुद्धा अतिशय सुरेख कामगिरी करतात. 43 धावांचं लक्ष. प्रकाश. नक्कीच आपण बघू शकतोय थेट हे गोड व्यक्तिमत्व आपल्याला इथे या व्यासपीठावरती उपस्थित झालेलं पाहायला मिळत होतं. अगदी माननीय श्री धनंजयजी पवार सर इथे आम्हाला थोडीशी विश्रांती देत असताना पाहायला मिळाले आणि सरांचा यथोचित मानाने शुभ सन्मान इथे केला जातो आहे. कॅमेरामॅन आपण थोडंसं बळायचं आहे आणि नक्कीच आमचे आनंददा यांच्या शुभासे मात्र नक्कीच सरांचा यथोचित मानाने शुभ सन्मान इथे केला जातो आहे. भरपूर मानाची स्पर्धा आणि हे होतं थेट डोणेवाडी गावातील एक गोड व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वाने आज आपल्याला खरं तर नक्कीच भरपूर चांगल्या रीतीनं समालोचन देखील ऐकवलं आणि खास करून मला विश्रांती दिली आणि त्यानंतर आमच्या आनंददादांच्या मात्र नक्कीच शब्दाला त्यांनी मान दिला आणि अक्षरशः खरं तर आज त्यांचा सुमधुर आवाज तुम्हाला सर्वांच्या भेटीस येत असताना पाहायला मिळाला. आणि नक्कीच पुढे एकदा जाता जाता सरांचं हार्दिक असं शुभ स्वागत आपण करू आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अजून एका चांगल्या मॅचच्या दिशेनं पहिल्या सत्रामध्ये आपण नक्कीच धनंजयजी पवार सरांना ऐकत होता. आता दुसऱ्या सत्रामध्ये मी प्रकाश भला तुम्हाला घेऊन जातोय की या मॅचमध्ये कशा प्रकारचं लक्ष चेंज केलं जाईल. या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघाल कुंभे संघाकडून हे देखील बघायला मिळेलच.
लक्ष्य तर फार मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि अशक्य जी गोष्ट असते तिला शक्य करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये झटावं लागेल. म्हणून इथे मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाच्या फलंदाजांना देखील आक्रमण करावी लागतील. आपण बघू शकतो अश्विन आणि कैलास हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर होत आहेत. 3 षटकांचा सामना आहे. लक्ष्य भरपूर मोठं आहे आणि हे लक्ष्य चेस करत असताना या सामन्यामध्ये हे दोन खेळाडू इंटर झालेत आणि गोलंदाजी करत असताना मात्र आपण जनार्दन या गोलंदाजाला बघतोय. पहिलं पॉवर प्ले समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय मैदानामध्ये कैलास. हा फलंदाज कैलाससाठी पहिलाच बॉल अगदी आपण बघू शकतोय. हा क्षेत्ररक्षक खूप चांगले प्रयत्न करत होता, परंतु त्याला बीट करण्यासाठी निघून गेला. सीमा रेषा पार चौकार. या क्षेत्ररक्षकाच्या हिमतीला दाद द्यावा लागेल मित्रांनो. खरं तर आपण बघू शकतो ऑन स्क्रीन हा चेंडू आणि हा छोटा क्षेत्ररक्षक ज्याने प्रयत्न केले परंतु त्याला अपयश मिळालं आणि म्हणून सांगितलं जात असतं नेहमीच क्रिकेटला वय नसतं. कमी वयाचे खेळाडू देखील या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये अक्षरशः बघायला गेले तर छाप सोडत असताना पाहायला मिळालेत आणि काही खेळाडू असे आहेत की ज्या खेळाडूंनी बघायला गेलं तर नक्कीच बरीच वर्ष झाली आहेत क्रिकेटचा खेळ खेळला आहे आणि त्यांचं वय देखील भरपूर झालं आहे, तरीसुद्धा त्या खेळाडूंनी मात्र त्यांची ओळख भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पटवली आहे. चौकार आला होता, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये फुल लाईनचा बॉल कैलाससाठी ठरतोय धोक्याचा. मॅचमध्ये धोका निर्माण लागतोय. पहिलाच विकेट फलंदाज कैलासचा खेळ संपतोय. अश्विन हा खेळाडू इथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे जोरात खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हवं तसं कनेक्शन घडलं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये जे पाहायचं नव्हतं तेच घडलं कुंभे संघासाठी. अश्विन मात्र पविलियन सासरा घेतोय. अश्विन मात्र इथून मैदानाच्या बाहेर आला आणि सामन्यामध्ये आपण बघाल 4 धावा असताना 1 लॉस बॅटिंग करत असताना प्रथमतः या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये आपण बघतोय सध्या तरी कुंभे संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटल ऑर्डरसाठी पाठवला गेलाय. मैदानामध्ये सध्या तरी कमलाकर या फलंदाजाला हळूहळू आपण बघू शकतोय. चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा मात्र नक्कीच भरपूर सारे विक्रम बनवत असताना पाहायला मिळते. आजच्या दिवसाने बघायला गेलं तर नक्कीच ही स्पर्धा खूप चांगल्या लेवलचं अगदी या चित्र दाखवत असताना आपण बघितली आहे, परंतु अजून देखील आपल्याला खूप साऱ्या मॅचेस एन्जॉय करायच्या आजच्या फॉर्मॅटमधील आणि त्यामधून ही एक महत्त्वाची मॅच आपण एन्जॉय करतोय. 43 धावेचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य चेस करत असताना या सामन्यामध्ये आपण सर्वजण बघतोय कुंभे संघाला संकट येतील, संकट येणार, परंतु त्या संकटांवरती मात करणं हे आपल्याला देखील माहीत पाहिजे. आणि वाह, लाजवाब कलात्मक स्ट्रोक. या खेळाडूच्या या फटक्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मागे सरकलाय, फक्त थांबून राहिला, बॉलला येऊन दिलाय आणि तदनंतर त्याने चढवलंय. आपल्या बॅटचं आक्रमण पॉइंट कव्हरला मिळाला 4. कमालीचा फटका, मागे सरकला, चांगला इस्तेमाल केला बॅटचा आणि तदनंतर आपण बघितोय थेट पॉइंट कव्हरला एक जबरदस्त स्ट्रोक मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आलाय आणि इथून मात्र कमलाकरच्या बॅटना चौकार येत असताना 8 धावेवरती कुंभे संघ पोहोचतोय. चांगल्या लेवलचं क्रिकेट आपण बघू शकतोय. पुन्हा एकदा सेम टू सेम कॉपी बुक स्टाईल तशाच रीतीचा फटका खटवत असताना फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये कमलाकरची बॅट आता धावा ठोकतीये भरपूर जोमात. हा देखील चौकार. संघाचा फलंदाज मात्र पूर्णपणे इन्फॉर्म मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. भरपूर चर्चा करायची आणि ती चर्चा आता त्याच्या बॅटमधून व्हायला सुरुवात झाली आहे. तशाच प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला होता याही चेंडूवरती फलंदाज तिथे कमलाकरनं, परंतु आता मात्र तिथे शॉट थर्डमॅनला खूप सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं. या चेंडूवरती भेटतीये सध्याच्या स्थितीला एक सिंगल. नॉन स्ट्रायकर एंडला परतलं तिकडे कमलाकर आणि आता स्ट्रायकर एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलासला पॉपिंग क्रीजवरती स्ट्राईक मिळतीये. 12 वरती फलक लागलाय. मॅचमध्ये अजून देखील संघर्ष चालू आहे. इथे मात्र परफेक्टली खूप सुरेख लेवलचा चेंडू मैदानामध्ये गोलंदाजाचं आपण बघाल परफेक्टली पायात टाकलं. जो उद्देश होता तो उद्देश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला मात्र खूप सक्सेसफुल झोनमधून निर्माण केला आणि फलंदाजाला थांबवून ठेवलं. शेवटचा बॉल येतोय डॉट. मॅचमध्ये पहिलं षटक संपत आहे आणि लक्ष्य 43 धावेचं चेस करत असताना फर्स्ट पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना या दुसऱ्या डावामध्ये आपण बघाल 1 विकेट आणि 12 धावा.
सॉरी 13 धावा आहेत धाव फलकावरती. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र इथून मॅच हळूहळू जवळ येत चालली आहे. 43चं लक्ष चेस करायचं आणि आता 12 चेंडू 30 म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट आता प्रति ओव्हर मागे मात्र इथून 15.00 आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथे सध्या तरी उमेद आहे आणि भरपूर इरादे देखील स्पष्ट होऊ शकतात. मॅचमध्ये कुंभे संघाच्या फलंदाजांनी जर इथून कामगिऱ्या चांगल्या केल्या तर काम चांगलं करावं लागेल. कारण ज्यावेळेला एखादा माणूस चांगलं काम करत असतो त्यावेळेला त्या माणसाला चांगलंच नाव मिळत असतं आणि ज्यावेळेला एखादा खेळाडू किंवा एखादा माणूस चांगलं काम न करता खराब काम करत असेल तर त्याला नावं ठेवली जात असतात. म्हणून जी लोक तुम्हाला नावं ठेवतात त्यांची तोंड बंद करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वेळेनुसार स्वतःला सिद्ध करावं लागेल. ओहो, जबरदस्त बॉल मैदानामध्ये आपण बघू शकतोय. खेळपट्टीवरती पडल्यानंतर अतिरिक्त लेवलचा बाउन्स कन्वर्ट झाला आणि तिथे मात्र फलंदाज वेट डॉट बॉल. तिखट माऱ्याचा टप्पा मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजांना यूज केलाय. अशा प्रकारे गोलंदाजी राहिली तर मॅच मध्ये अजून मोठं प्रेशर बनेल आणि यस बनवलं गेलं आता प्रेशर. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना आकाशनं देखील या दुसऱ्या स्पेलमध्ये, कारण लागोपाठचे 2 चेंडू मात्र त्याचे खूप सुरेख टप्प्यावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू टाकले. दुसऱ्या षटकामध्ये कोणतीच धाव खर्च झाली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आता इथे सध्या तरी आकाश हा गोलंदाज मात्र खूप चांगलं प्रभावशाली क्रिकेट खेळतोय. मिस्टामिक चोक फटका फसलाय. मी सीट आहे तिकडे बारक्या येतोय बॉल वरती, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये त्याला मिळाले अपयश आणि फलंदाजाला भेटतंय. इथे या चेंडूवरती 2 धावा घेण्यात यश. या 2च्या बढतीने आता दाफल कबड्डी पुन्हा एकदा कुंभे संघ 1 लॉस करत असताना 15 वरती 15 धावा दाफल कबड्डी लागल्यात. हा खेळ आपल्याला बराच काही शिकून जाईल मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर बघायला गेलं तर भरपूर कमी वयाचा खेळाडू खरं तर आपल्या गावासाठी हिमतीने खेळ करत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला. परंतु इथे कुंभे संघ देखील मैदानामध्ये भरपूर मेहनत घेते आहे हा सामना जिंकण्यासाठी. समोर ठेवलेला बॉल ताकदीने खेळण्याचा होता प्रयत्न, परंतु इथे आता क्षेत्ररक्षक बीट झालेत. फाईन लेग झोन मध्ये हा चेंडू इंटर झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलला स्टॉप करण्यासाठी. अफाट सारी दर्जेदारीची मेहनत तिकडे खेळपट्टीवरती मात्र आता इथून लक्ष केंद्रित केले तर मिळतायत फलंदाजाच्या बॅटमधून पुन्हा एकदा या चेंडूवरती 3 धावा आणि या 3 धावेने मात्र दाफल कबड्डी पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज होत असताना 18 या अंकावरती पोहोचतोय. 18 धावा दाफल कबड्डी लागल्यात. मैदानामध्ये अजून देखील सामना सोडला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना लढू आम्ही असं मात्र सांगत असताना कुंभे संघाचे हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय. कमलाकर आणि कैलास हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी कुंभे संघाकडून खेळतायत आणि प्रेक्षक देखील ही स्पर्धा आवर्जून बघतायत. कारण हिरवळ दाट असलेले हे मैदान आणि या मैदानावरती आज बघायला गेले तर अखंड अगदी वाकच गावाचं स्वप्न सिद्ध होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट स्वर्गीय हरी मिटकुटे स्मृती चषक 2025. ओहो, यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मात्र तिथे फलंदाजाला पुन्हा एकदा थांबवलं गेलं. गोलंदाज मैदानामध्ये आकाशनं आणि इथून आता डॉट बॉल. सामन्यामध्ये असं वाटत होतं ज्यावेळेला 12 चेंडू 30चं इक्वेशन होतं, परंतु हे षटक आता जवळपास चांगल्या निर्णायक क्षेत्रामधून फेकत असताना आकाशला बघतोय. जर इथून एखादा आक्रमणाचा इशारा फलंदाजाने दाखवला बॅटमधून तर नक्कीच मॅच पुन्हा जवळ येईल. शॉर्ट बॉल होता, मिस्टामिक होतं, बॅटची टॉपेज होती, परंतु तिथे विकेट किपर करतोय या क्षणी चुकी आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हा बॉल येईल अजून एक चांगला. अशा प्रकारे हे दुसरं षटक इथे संपतंय आणि जवळपास या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय आता सध्या तरी नक्कीच इक्वेशन शेवटचे 6 बॉल आणि 25 6 चेंडू 25 धावेचं इक्वेशन उरलंय. मॅच मध्ये सध्या कुंभे संघ हा सामना जिंकण्यासाठी मात्र भरपूर सारी मेहनत घेतोय, परंतु तिथे अगदी मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये मात्र नक्कीच खूप चांगलं क्वालिटीमधून क्रिकेट दाखवत असताना खेळत असताना या टीमला आपण बघतोय. साळवड संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी गोलंदाजी करते. सुरुवातीला त्यांनी बॅटिंग करत असताना खूप लिमिटेड रन्स आपल्या बॅटमधून खेचल्या आणि त्यानंतर हा डाव त्यांनी आता गोलंदाजी करत असताना खूप सुरेख मात्र नक्कीच वळण टाकत असताना आपल्या बाजूने झुकवला आहे.
6 चेंडू 25 ची गरज. आक्रमण करावं लागेल, प्रति येणाऱ्या बॉलवरती हल्ला बोलावा लागेल, कारण इथे आजच तुम्हाला डंका पिटायला मिळेल तो म्हणजे आपल्या गावाचा. वेगवान बॉल होता, प्रचंड गती. फलंदाज इथे मात्र करतोय चुकी मॅचमध्ये. फलंदाज होतोय दुसरा बाद. बॅटिंग करत असताना कुंभे संघाचा कमलाकर. दुसरा खेळाडू बाद किशोरला मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती एक क्लीन बॉलची विकेट आणि मॅचमध्ये आता इथून 5 चेंडू 25 म्हणजे 4 बिग हिट आणि एक सिंगल. अशा प्रकारे चित्र बनवावे लागतील, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला बॉल सामन्यामध्ये फेकत असताना किशोर हा गोलंदाज आपण बघू शकतोय. आज नव्या खेळाडूला संधी मिळाली आणि त्या खेळाडूने मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय त्या संधीचा फायदा उचलायला सुरुवात केली आहे. सलगचे 2 चेंडू चांगले येतात मॅचमध्ये. आता कुंभे संघ पूर्णपणे संकटामध्ये आणि या जवळपास या सामन्याचा विजय हा आपल्या बाजूने खेचत असताना आपण बघू शकतोय या सामन्यामध्ये सध्या तरी अगदी नक्कीच साडवड या संघाला कमालीचं क्रिकेट आज नव्याने पेटलेत सर्व खेळाडू सारवळ संघाचे आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांचं क्रिकेट आज संपूर्ण कर्जत तालुक्याला आणि अनेक विभागाला देखील बघायला मिळत आहे. मिस्टामिक स्टोक मिस हिट, फटका फसला, चेंडू आकाशात, विकेट किपर बॉल खाली. मिळतोय अजून एक शॉक सामन्यामध्ये कुंभे संघाला. फलंदाज इथे बाद.